माझी खूप दिवसापासून सोलो ट्रिपवर जायची इच्छा होती आणि शेवटी आता ती पूर्ण होणार आहे. तर रामराम मंडळी, मी पहिल्यांदाच एकटा जायलो गोव्याला. तर बघूया गोव्यात काय काय होणार आहे आणि माझे सगळे एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. दिवसाची सुरुवात चहा आणि नाश्त्यानं केलो आणि सगळ्यात आधी फिरायला स्कूटी रेंटवर घेतली. गोव्यात स्कूटी घेताना सगळ्यात पहिला गाडीचा व्हिडिओ काढायचा, नाहीतर तुमच्यावर स्कॅम झालाच समजा. गाडीचा चारी बाजूनी नीट व्हिडिओ काढलो आणि गाडीवर बसून मी माझ्या जर्नीची सुरुवात केलो. तर मी पहिलं नॉर्थ गोवा फिरून घ्या म्हटलं आणि निघालो माझ्या पहिल्या डेस्टिनेशनकडे. आणि 10-15 किलोमीटरवर मी एकदाच पोचलो ठरवलेल्या ठिकाणाला. गाडी पार्किंगला लावलो आणि मी आलो शेवटी पोचलो नॉर्थ गोव्याच्या परवरीमधल्या ब्रिज ऑफ ड्रीम्स या ठिकाणाला. सुरुवातीलाच तुमच्या स्वागतासाठी असा म्युझिक बँड ठेवल्याने दिसताना जरा खडूस दिसतात, तरी बी चांगली आहेत. या सगळ्यांबरोबर फोटो बिटो घेतलो आणि पुढे आलो तर स्वप्नांचं ब्रिज बघूस. सुरुवातीलाच काउंटर आहे, तिथं 50 रुपये काढायचं तिकीट आणि पुढं आल्यावर असा भारी लांबलचक पूल आहे. ह्याच्यावर चालताना हवेत चालवलं असं वाटत होतं आणि चालताना पूल बी हालत होता. इथं फोटो बी एक नंबर येतात आणि शेवटी टोकास बसायला असे बाकडे बी आहेत. इथं शांत बसून पक्ष्याचा आवाज ऐकत निसर्ग अनुभवाला भारी स्पॉट आहे. पुलावर 100-100 फोटो आणि व्हिडिओ काढलो आणि बाजूस येऊन बसलो. बाजूस आल्यावर काचेच्या बाटल्या दिसल्या. ह्यो काय विषय म्हणून जवळ गेलो तर इथल्या सगळ्या भिंती दारूच्या बाटल्यानीच बांधलेली. आम्ही लहानपणी दारूच्या रिकाम्या बाटल्या गोळा करून आईस्क्रीमवाल्याकडनं एक गारेगार आणून खाई. खरं दारूच्या बाटल्यांची भिंती पहिल्यांदाच बघितलो. एवढंच नव्हे तर रंगीत बाटल्याने भिंतीत वेगवेगळ्या डिझाईन बी काढले नाहीत आणि पूर्ण एक हॉल नुसतं बाटल्यांनीच बांधले नाहीत आणि त्याच्या बाजूस असे वेगवेगळे पोस्टर बी आहेत. त्याच्यात आपलं तोंड ठेवायचं आणि त्या कॅरेक्टरमध्ये घुसायचं. मी पण ट्राय मारूया म्हटलं आणि एवढं सगळं फिरून मी जाऊच निघालो. आणि बाजूसच बघितलं तर बारक्या पोरांची अशी भारी शाळा होती आणि असल्या शाळेत जाऊच कुणाच नाही आवडणार. तर ह्या भागात एवढंच. पुढच्या भागात अशाच एका भारी ठिकाणाला जाणार आहे. भेटूया पुढच्या भागात.